झालं. नाही लागायचं. गोप्रो टेस्ट फुटेज नंबर 1. कालच नवीन गोप्रो आणलाय, गोप्रो 12. अगदीच ध्यानीमध्ये नसताना 5 मिनिटात प्लॅन बनला आमचा. आणि असं होतं ना की बरं की इम्प्रॉम्प्टूच ठरलेल्या गोष्टी पटकन होतात. उगाच आपण नसते हे बघ ते बघ याला विचार करत बसली, कॅन्सल होऊन जातं नाही का. त्यामुळे काल जास्त वेळ नाही घालवला, ठरलं तर गेलो आणि घेऊन आलो. जनरली कुठली गोष्ट घेताना तर खूप रिव्ह्यू बघतो मी, म्हणजे युट्यूबवर 10 लोक काय म्हणतात, इकडे लोकांचे फुटेज कसे आलेत, कॅमेऱ्याचं बघायचं तर आपण लोकांचे फुटेज कसे आलेत, हे कसं आलंय. गाडी बघताना तर विचारूच नका, 100 रिव्ह्यू बघतो. पण काल गोप्रो खरं सांगायचं तर 0 रिव्ह्यू बघून ठरल्या लगेच बाहेर पडलो. आता त्याला कारण आहे तसंच आहे, कारण माझ्याकडे गोप्रो आहे ऑलरेडी, खूप जुना आहे खरं. गोप्रो 5 आहे, 10-12 वर्ष तर नक्कीच होऊन गेली. आणि गोप्रो ब्रँड बेसिकली सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे नथिंग कॅन गो रॉंग विथ गोप्रो. एक स्टर्डी आहे खूप. पहिला 5 वारा तर मी अजूनही वापरतोय आणि अक्षरशः वाटेल तसाही वापरलेला आहे. त्यामुळे माहिती होतं अरे काय ट्रॅफिक जाम आहे यार, बाप रे बाप. चांगल्या चौकात नाही यायचं का बोललो, चांगल्या चौकात नाही होता. हो खूपच जाम आहे. ट्रॅफिक म्हणजे पुण्याचं एक धन्य आहे. तर रिव्ह्यू काहीच बघितले नव्हते काल आणि सरळ बाहेर पडलो आणि घेऊन आलो. तर नुसतंच गोप्रो घेतला नाही तर पूर्ण सेटअपच घेतला याला. कारण पहिला जो गोप्रो होता माझ्याकडे त्याचा म्हणजे त्याच्याकडे माईक नव्हता. माझ्याकडे माईक अर्थात गोप्रोला माईक लावायचा म्हणजे परत ॲडॅप्टर आला, त्याचा तो वायरलेस माईक किंवा वायर माईक आला, त्याचं सेटिंग आलं. 100 नाटक प्रकार त्याला करायला लागतात. त्यामुळे मी गोप्रो तसंच वापरायचो खरं, पण आवाज नीट व्हायचा नाही लोकांवर, कारण गोप्रो माईकच्या बाहेर असायचा. त्यामुळे मुख्य सगळा वाऱ्याचा आवाज यायचा. आणि आता हेल्मेटची काच आल्यामुळे जे काय बोलून मी तसा एक मफल्ड आवाज रेकॉर्ड व्हायचा किंवा आवाज यायचा, पण वाऱ्याच्या आवाजामध्ये कळायचंच नाही काय बोलतोय आपण. त्यामुळे खरं ब्लॉगिंग मधला इंटरेस्ट गेला सुद्धा माझा. आणि जसं मी म्हणलं की 10-15 वर्ष तरी झाली गोप्रोला, त्यामुळे त्याचे कलर्स पण तसे नीट येत नव्हते, नॅचरल थोडंसं फुटकट पुसवट असं यायचं. म्हणजे मजा यायची नाही फुटेजला. अर्थात एडिटिंग मध्ये मी थोडे प्रयत्न करायचो, पण ती मजा नव्हती त्याच्यामध्ये. आपण पेट्रोल भरू आधी, कारण पेट्रोल भरायला लागणार आहे बऱ्यापैकी. पेट्रोल भरू आणि परत भेटू. ओके, तर आपण गोप्रो बद्दल बोलत होतो. तर आधी वापरला गोप्रो मी, आणि शिवाय गोप्रोचे बरेचसे माउंट आहेत माझ्याकडे, म्हणजे तेवढ्या गोष्टी परत कमी खरेदी करायला लागल्या. दुसरं म्हणजे दुसरे ऑप्शन नाहीयेच खरं तर. Insta-360 खरं होतं माझ्या मनामध्ये खरं सांगायचं तर, पण एक तर तो ओव्हर प्राईस वाटतो. हे कॅमेराची प्राइस 45-46 आहे आणि त्याच्या पुढे ती स्टिक तर घ्यायलाच पाहिजे, कारण तीच तर खरी मजा आहे. 2-2.5 हजाराची स्टिक घ्या, परत मेमरी कार्ड वगैरे सगळं आलंच त्याचं. आणि दुसरं म्हणजे एक तर त्याचं सर्व्हिस सेंटर्स मला थोडे डाऊट वाटतात कम्पेअर टू गोप्रो. म्हणजे काही इश्यू आलाच त्याला तर त्याचे सर्व्हिस सेंटर आहेत का आपल्या इथे तेवढे की रिपेअर होऊ शकेल. दुसरं म्हणजे 360 ची जी लेन्स आहे, ड्युअल लेन्स जी आहे, ती खूपच फ्रॅजाईल वाटते मला, की त्याला जाऊ शकतो का क्रॅक वगैरे. आणि बरेच लोक त्याला अगदी वेगळं कव्हर बिवर पण घेताना बघितले तुम्ही. म्हणजे ते परत दोन्ही लेन्सला कव्हर घेणं आणि ते खूप कॉस्टली आहे. एकूण सगळा तो तामझाम परत बाईकला लावायला ऍक्सेसरीज वेगळ्याच घ्यायला लागल्या असतात, खूपच जात होतो. आणि एवढं वर्थ नाही, कारण असं नाही की मी दिवस रात्र ब्लॉगिंगच करणार आहे आणि सुपर फुटेजेस हवं असं काही नाही. मी माझ्या आनंदासाठी ब्लॉगिंग करतो.
आणि या मेमरीज मला जपून ठेवायच्या म्हणून मी ब्लॉगिंग करतो. त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट मला खरं तर खूपच जास्त वाटली, वर्थ नाही वाटली. आणि मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे मला आता तरी सध्या एडिटिंगला पेशन्स शून्य आहे. एक तर तेवढा वेळ नाहीये आणि शक्यतो स्ट्रेट आउट ऑफ कॅमेराचे फुटेज जो कॅमेरा देऊ शकेल मला चांगला असा मी शोधतो. GoPro डेफिनेटली आहे, 360 पण आहे, पण तुम्हाला जर का वेगळे अँगल्स हवे असतील, वेगवेगळ्या अँगल्स तुम्हाला कॅप्चर्स करायचे असतील क्लिप्स, तर नक्कीच तुम्हाला जाऊन त्या ऍपमध्ये जाऊन तरी एडिट करून तेवढे सीन्स वेगळ्या अँगलनी करणं, एक्सट्रॅक्ट करणं हे आलं. मी खूपच जीवावर आलं तुम्हाला. आता आनंदासाठी येत असतात माझ्या वेगळ्या काहीतरी, पण मी शक्यतो जाऊ दे म्हणलं, तो मोठं टाळला आणि GoPro घेतला. सो बाकीचं अडॅप्टर वगैरे सगळं आलंच, ते घ्यावं लागलं. वायरलेस माईक घेतला आणि डिजिटेकचा बराच कुटाणा करून सगळं त्याचा सेटअप केलाय. म्हणजे बाहेर अडॅप्टर, त्या ते उलांची एक केस घ्यावी लागते, अडॅप्टर लागतो, वायरलेस ट्रान्समिटर वस्तू GoProला, आणि माईक ही आतल्या बाजूला मॅग्नेटिक असल्यामुळे आतल्या बाजूने हेल्मेटनी स्टिक केलाय सध्या तरी. जुगाड आहे खरं तर, पण मला तो सेफ वाटत नाही. असं वाटतं की ते कधी पडेल खाली. पण तो फर्स्ट फुटेज टेस्ट करतोय त्यामुळे साधारण अंदाज येईल. त्याची बॅटरी किती चालते मला माहित नाही वायरलेस माईकची, साधारण एकूण अंदाज घेऊन बघीन. नाही तर मग वायर्ड माईक आहेच आहे, आणि बरेच लोक वायर्ड माईकच वापरतात. मे बी हेच कारण असेल त्यांना की कितीही कन्व्हिनियंट असलं तरी, कन्व्हिनियंट वाटत असला वायरलेस माईक तरी तो नाहीये तेवढा. त्यामुळे बघू. एकूण कॉस्टिंग मला सगळं धरून काल 42 पर्यंत पडलं. म्हणजे त्यात मी तो सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉडचा एक घेतलाय, 128 GB मेमरी कार्ड घेतलं, उलांची केस घेतली, डिजिटेकचा वायरलेस माईक घेतला, GoPro आला. सो 42 पर्यंत मला वाटतं ओके डील आहे. हेच मला 360 घ्यायचं असतं तर 45 मध्ये फक्त मला कॅमेराच होता, सेल्फी स्टिक वेगळी, म्हणजे बेसिकली बाईकचं पूर्ण बंडलच एका 6-8 हजारला वेगळं येतं, आणि प्लस SD कार्ड वगैरे. सो लेट्स सी, आता फुटेज मी कधी गेल्यानंतर बघेन कसं वाटतंय. बघू वाऱ्याचा आवाज कितपत कॅप्चर होतोय, नाही होतोय, माझा आवाज कितपत कॅप्चर होतोय, नाही होतोय, ते कळेलच. आणि त्याच्यावरून हा तो घेतला गेम खेळला मी काल, की आता बघूया, ट्राय करून तो कितपत सक्सेसफुल झालाय की नाही ते कळेल. सो आपण आता ब्युटिफुल सिनरीज, आता आपण थोडा आनंद घेऊ. बघा फुटेज कसं वाटतंय. आता आपण आहोत समस्त पुणेकरांचा आवडता रस्ता, नेकलेस रोड याला म्हणतात. बाणेर पाषाण लिंक रोड नाही, हा बाणेर पाषाण लिंक रोड नाही, पण नेकलेस रोड. कधी काय इकडे रेग्युलरली सायकलिंगला यायचो मी रोज. एनिवेज जरा जोरात येतो, म्हणजे वाऱ्याचा आवाजही कितपत, हेल्मेटची काच बंद केली होती आता बघू, जरा जोरातच येतो, म्हणजे वाऱ्याचा आवाज कितपत कॅप्चर होतोय आणि माझा आवाज कितपत कॅप्चर होतोय आणि मफल्ड येतोय का क्लिअर येतोय ते जरा टेस्ट होईल. रस्ता एवढं नाही खरंच. एक्स्ट्रा स्पीड ब्रेकर झाला बनवून ठेवलेत मध्ये मध्ये, आणि खूपच उंच उंच आहेत, त्याच्यामुळे थोडं इरिटेट होतं. पण अदरवाईज रस्ता मस्त आहे. कुठे कुठे स्पीड ब्रेकर आहे? काय एवढी गर्दी इथं? अच्छा, दर्शनाला एवढी रांग.
शनिवार शनीच आहे ना हनुमानाचं मंदिर आहे. बापरे, पवन पुत्र हनुमान की जय. भाऊ मला वाटतं या उलांजीमुळे अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. म्हणजे बेसिकली हेल्मेटला जे मी माउंट केलंय ना ते थोडं एका साईडला आहे, कारण हेल्मेटला जागा नव्हती सेंटरला माझ्या बरोबर राऊंड करायला. त्यामुळे जुन्या गोप्रोला काय व्हायचं की शूटिंग करताना असं डावीकडे होऊन बघायचं, म्हणजे ते असं एकदम शूटिंग घ्यायचं तुला पुढे तिकडे सुद्धा. पण आता उलांजी केसमुळे ना मला वाटतं गोप्रो बहुतेक करून असं प्रॉपर सेंटर अलाईन आला असं वाटतंय मला. आता हे फुटेज बघितल्याशिवाय काय कळणार नाही, पण बहुतेक करून सेंटर अलाईन प्रॉपर बाईकच्या हँडलचं वगैरे पण व्यवस्थित शूटिंग होते असं समोर मला तरी वाटतं मला. सो एका दगडात अनेक पक्षी मारले जातात, जाऊ शकत आहेत असं मला वाटतं. कामच झालं. आणि मला वाटतं भरपूर झालं आतापर्यंत रेकॉर्ड करायला स्टॉप करतो, नाहीतर नसेलच झालं तर उगाच चौघाचे एफर्ट्स कशाला. पुढच्या जरा सेटिंग चेंज करून परत करता येईल आपल्याला. तर हे जर का ओके आहे सेटिंग तर उद्या सकाळी पाऊस नसेल तर आपण बाईक राईडला बाहेर पडणार आहे, त्यावेळेला भेटू परत. ओके, बाय बाय.